नमस्कार मंडळी. नमस्ते सर. नमस्ते. तुमचं सर्वांचं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्ट मध्ये. मित्रांनो, आज आपण सुरुवात ऐकलेली आहे सरांची. प्रथम तुझं वंदितो. तर आज तुम्हाला या सुरुवातीवर लक्षात आलं असेल की आपल्याला कोणती मेजवानी मिळणार आहे. संगीतमय मेजवानीसाठी आज आपण आलेलो आहोत डॉक्टर प्राध्यापक महेंद्र साळवे यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर. सर, आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमची एक ओळख करून द्या. मी डॉक्टर महेंद्र साळवे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, आपल्याला माहिती की नामांकित महाविद्यालय आहे. आणि या महाविद्यालयामध्ये गेली जवळजवळ म्हणजे 37 वर्ष वाणिज्य विभागामध्ये प्राध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे. तर वाणिज्य विभागामध्ये अतिशय उत्तम अशा पद्धतीचं काम चालतं, आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर जे इतर जे काही ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालवल्या. तर यानंतर निवृत्ती माझी 2020 मध्ये झाली आणि त्यानंतर संगीताची मला जास्त आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलेलो पाहायला मिळतो. यामध्ये मी तबल्यामध्ये मध्यमापूर्ण परीक्षा पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर हार्मोनियम, त्यालाच आपण संवादिनी असं म्हणतो,
त्यामध्ये देखील मध्यमा पूर्ण झालेली आहे आणि दोन्ही परीक्षांचं जे विशारद प्रथम वर्षासाठी यावर्षी फॉर्म भरलेला आहे. तर प्रचंड अशा प्रकारची ही जी काय संगीताविषयीची असणारी आवड आहे, तर त्यामुळेच या ठिकाणी मला आज मुळात म्हणजे सरांचा माझा परिचय तसा म्हटलं तर खूप जुना आहे, कारण सर आमचे गुरु म्हटलं तर हरकत नाही, कारण आम्ही त्यांच्या हाताखाली कॉलेजला होतो. परंतु अचानक एक 20-25-30 वर्षाच्या गॅप नंतर सरांची जी आवड संगीताविषयीची ती आम्हाला पुन्हा एकत्र घेऊन आलेली आहे. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे काय की आम्ही म्युझिकल फॅन्स ग्रुप तर्फे कार्यक्रम घेत असताना सरांची आमची पुन्हा परिचय झाला असं म्हणू आपण. हो बरोबर. आणि सरांनी अगदी मनमोकळेपणाने ते आता आमच्या ग्रुपला मदत करत असतात, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये नेहमी करत असतात. आणि त्यात त्यांची जी आवड पाहून आम्ही सगळे एकत्र येऊन तो कार्यक्रम करत असतो. आणि सरांचं संगीताचं प्रेम जर पाहिलं तुम्ही तर त्यांच्या इथं आता तुम्ही पाठीमागं पाहत असाल, इकडे तबले आहे, आणखी त्यांच्याकडे बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत. आणि सतत संगीत क्षेत्रातील व्यक्तींना बोलावून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबरोबर रियाज करून एक निवृत्तीनंतरचं जीवन कसं जगलं पाहिजे याचा एक आदर्श वस्तुपाठ सरांनी घालून दिलेला आहे. आता सर संगीतची तुम्हाला आवड म्हणजे तसं लहानपणापासूनच असेल. काय झालं सर की आम्ही महाविद्यालय आमचं जे म्हणजे UG पर्यंतचं जे शिक्षण आहे ते मोगटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये झालं. तर त्यामध्ये अनेक आपले वार्षिक स्नेहसंमेलन जे असतात, तर त्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आम्ही हिरिरीने भाग घ्यायचो. मग त्याच्यामध्ये मराठी गाणी असतील, हिंदी गाणी असतील, कव्वाली वगैरे असेल. तर अशा मध्ये आम्ही ते भाग घ्यायचो. आणि त्यानंतर मग काय झालं की वडगाव निंबाळकर मध्ये आमचे एक शिंदे म्हणून होते, तर ते शिंदेच्याकडे मी हार्मोनियम शिकण्यासाठी जॉईन झालो. आणि नंतर मग पुन्हा ती ऍक्टिव्हिटी थोडी बंद झाली म्हणजे सेवेमध्ये असताना. पण नंतर निवृत्तीपूर्व एक 2-3 वर्ष म्हणजे 2018च्या दरम्यान पुन्हा मी या क्षेत्राकडे वळलो. परंतु काय झालं की त्यावेळेस लगेच काही हे झालं नाही म्हणजे पुन्हा डेव्हलपमेंट. परंतु आम्हाला एक नवीन अशा प्रकारचा ग्रुप या ठिकाणी मिळाला. त्यामध्ये आमचे जे सहकारी आहेत, पंडित सर आहेत, कांबळे सर आहेत, भोटे सर आहेत, त्याचबरोबर तुम्ही आहात, नंतर आपले कांबळे सर आहेत. तर असे अनेक लोक दिग्गज या क्षेत्रामध्ये म्हणजे पुढे नेण्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर आपल्याला ही जी काय आपली आवड आहे, रुची आहे, तर ती पुढे नेण्याच्या दृष्टीने हा एक चांगला अशा प्रकारचा प्रयत्न झालेला पाहायला मिळतो. मुळात संगीत हे माणसाला चिरतरून ठेवतं. अगदी बरोबर. आणि प्रत्येकाला माझं असं म्हणणं आहे की निवृत्तीनंतर किंवा आपण कामात थोडंसं बाजूला झाल्यानंतर किंवा कामात असताना सुद्धा काहीतरी थोडा वेळ आपण संगीतासाठी अगदी संगीत ऐकलं तरी हरकत नाही. प्रत्येकाला गळा असेलच किंवा त्याचं ज्ञान असेल अशातला भाग नाही, परंतु जरी ऐकलं संगीत तरी आपल्या मनाला फार बरं वाटतं आणि तो एक आपला एक ऊर्जा देणारा भाग असतो. तर त्या पद्धतीने तुम्ही आता मला वाटतं की परवा पण मी पाहिलं की तुम्ही संगीत सेवा करता करता काही लोकांना त्याचं ज्ञान देण्यासाठी आपण एक संगीत विद्यालय पण चालू केले. बरोबर. त्याविषयी थोडी माहिती. आता आमच्याकडे एक बारामती शिक्षण संस्था म्हणून एक रजिस्टर शिक्षण संस्था आहे. अर्थात ती 1995 मध्ये स्थापन झालेली. परंतु त्या अनुषंगानेच आम्ही एक कला साधक शिक्षण विद्यालय म्हणजे संगीत शिक्षालय, म्युझिक शिक्षण विद्यालय सुरू केलेलं आहे. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे की तबला असेल, पखवाज असेल, त्याचबरोबर हार्मोनियम वादन, हार्मोनियम गायन या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातंय. आता यावर्षीच आम्ही ती ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तर त्याला अतिशय चांगला अशा प्रकारचा प्रतिसाद आहे. आणि महिला यामध्ये आहेत, त्याचबरोबर तबला वादनासाठी काही पुरुष आहेत, तसंच इकडं गायनामध्ये काही लोक आहेत. तर ते देखील चांगलं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना आनंद वाटतो. अर्थात ज्या लोकांना आवड आहे ते निश्चित या ठिकाणी येतात. आपण त्यांना जर म्हटलं की काय नाही या क्लासमध्ये, तर ते तसं होत नाही. आणि याच्यावरती काही फॅक्टर्स परिणाम करतात की समजा त्यांना वेळ असणं, आवड आहे पण वेळ नाही. परंतु बरेचसे लोक आहेत आवड असल्यामुळं ते वेळ काढतात आणि यामध्ये जॉईन झालेले. आणि एक 2 महिन्यामध्ये त्यांचं इतके डेव्हलपमेंट झालेले, ते गायन चांगलं करायला लागले. नंतर टाळ वाजवणं वगैरे असेल, तबल्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते. नाही, मुळात आवड म्हणतो ना आपण, सवड आणि आवड या गोष्टी एकमेकाशी जुळल्या मग ते होऊन जातं. आणि सरांचं तर सहवास घेतो, मॅडम पण सरांबरोबर गाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पण सर प्रोत्साहन देत असतात. आणि म्हणजे हे एक चांगलं वातावरण, हेल्दी वातावरण करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. आणि आमच्यासारख्या काही लोकांना पण त्यांनी आमंत्रित करून सगळ्यांनी करावं असं त्यांची इच्छा असते.
आणि त्या दृष्टीने आता आपले प्रयत्न चालू हो, आहेत. म्हणजे भक्ती संगीत असेल किंवा आपलं भावगीत असेल, आपले चित्रपट संगीत असेल, या सगळ्या गोष्टी ह्या संगीताशी एकमेकाशी पूरक आहेत आणि त्यातून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो. आणि सर तर त्यामध्ये खरं तर सिनियर आहेत आणि त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन लोकांना मिळत राहतं, आमच्यासारख्यांना मार्गदर्शन मिळत राहतं आणि त्यांचा एक सपोर्टिव्ह स्वभाव आहे की चला काहीतरी करूया. आणि ज्याला इच्छा आहे, बरं त्याच्यामध्ये आपण 19-20 असू शकतो, पण आपण त्या लोकांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो सर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून. आता सर तुम्ही जो फॅन्स ग्रुप, आपलं म्युझिकल फॅन्स ग्रुप सुरू केलेलं आहे, तर तुम्ही आम्हाला जेव्हा सांगितलं काय नाही यामध्ये या, तर मला खूप आनंद झाला सर की तुमच्यासारख्या लोकांनी अगोदरही ती ऍक्टिव्हिटी सुरू केली. आम्हाला माहित नव्हती, परंतु नटराज कला मंडळाच्या माध्यमातून तुम्ही हे अतिशय चांगल्या अशा प्रकारचे उपक्रम सादर करतात. तर मी तुम्हाला त्याच वेळेस म्हटलं की सर जे काही सहकार्य लागेल तर त्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला ते सहकार्य करायला तयार आहे. तर यामुळे एक प्रकारची जी संधी आहे तर ती संधी मिळाली आणि याच्यातून खूप डेव्हलपमेंट होती. आणि अर्थात आत्ताच म्हटल्याप्रमाणे वेळ असला की सर्व काही होऊ शकतं आणि त्यातून आपल्याला आपला हा जो काही आपला ग्रुप आहे तर तो ग्रुप पुढे नेता येईल, निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे सरांचा असं आहे की आता जो ग्रुप आहे किंवा जे त्यांची काही नवोदित कलाकार येत राहतात ना, त्यांच्याकडे सर कोणत्याही गोष्टी करायला म्हणजे का आर्थिक गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये भाग असतो आणि सरांसारख्या व्यक्तीने जर पुढाकार घेतला किंवा त्यांनी मदत केली तर बाकी लोक पण तयार होतात हळूहळू. म्हणून सरांचं सुरुवातीपासून जे सहकार्य आहे ते आपल्या ग्रुपला आहे. संगीत क्षेत्रामध्ये त्यांना सेवा करायची आहे आणि मी म्हणलं ना की तुम्हाला रिटायरमेंट नंतरचं लाईफ जे असतं ते आपण रिटायर झालं असं वाटतच नाही ज्यावेळेस आपण एखाद्या कामामध्ये बिझी राहतो. आता सर याच्यामध्ये मी थोडंसं रिकवतो की रिटायरमेंट नंतर लोक म्हणतात की काय नाही निवांत आयुष्य जगायचं वगैरे, तर तसं करू नये असं मला वाटतं. आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, काहींना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडतात, काहींना व्यापार व्यवसाय वगैरे असेल किंवा काहींना आत्ताच आपण बघितलं की समजा चित्रकला असेल किंवा ड्रॉइंग त्याला आपण म्हणतो, संगीत म्युझिक वगैरे असेल, तर यामध्ये त्याने रस घ्यावा. बरोबर. आणि त्यामध्ये त्याला जे इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर त्यामुळे काय होतं की त्याचा आनंद जो आहे तो म्हणजे खूप प्रचंड वाढतो आणि त्याच्यातून त्याचं लाईफ जे आहे आणि हा जो वेळ आहे आपण म्हणतो वेळ नाही ते वेळ काढला पाहिजे आणि वेळ काढून आपले जे काही डेव्हलपमेंट आहेत तर ते केल्या पाहिजेत आणि तुम्ही एक प्रकारे चांगलं राहू शकता, हेल्दी राहू शकता. तर हे आता मी म्हणतो की बऱ्यापैकी सरांनी माहिती सांगितलेली आहे, सरांविषयी आपण माहिती जाणून घेतलीच आहे आणि आणखी कोणाला काय माहिती जाणून घ्यायची असेल तर मी सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता, त्यांच्या विद्यालयाला भेट देऊ शकता. आणि सरांना मी विनंती करतो की आता आपण आपल्या इंटरव्ह्यूच्या थोडं शेवटाकडे आलेलो, आणखी तुम्हाला काय सांगायचं असेल आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता आणि शेवट एका आणखी सुरेल ओके सर गीताने करूया. तर आम्ही हे जे काही ऍक्टिव्हिटी सुरू केली म्युझिक म्हणून, तर यामध्ये लोकांना भाग घेता येईल आणि आपले काय जी आवड आहे, जरी आवड नसते तर त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही आवड निर्माण करू शकता. एखादी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली नसेल बरोबर आणि ती जर जवळ आलेली असेल तर आपण जसं एखादं गीत आहे ते गीत आपण ऐकतो पण नंतर आपण त्याचा खूप बारकाईने जर अभ्यास केला तर नंतर ते गीत आपल्याला आवडायला लागतं, त्याचे भाव जे आहेत ते समजतात बरोबर. तसं हे देखील आहे की तुम्ही म्युझिककडे वळा, तुमच्या मुलांनाही. आता सध्या कसं आहे की एक प्रकारे एक उपजीविकेचा मार्ग म्हणून आणि तुम्हाला सोशल स्टेटस जे आहे, सामाजिक जे दर्जा जो आहे याच्यातून खूप वेगळा मिळतो. तर आणि काही लोक तर बघितलं की ते एक स्वतःचं उपजीविकेचं साधन म्हणून त्यांनी निवडलेलं आहे. तर या ठिकाणी एक मी उदाहरण देऊ शकतो की एका गायकाचे म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये सर्व टॉपर विद्यार्थी आले होते आणि त्यांचा एक प्रकारे तो अवॉर्डचा कार्यक्रम झालेला होता आणि मग अशी मुलाखत चाललेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये टॉपर्सला विचारलं की तुम्ही पुढे काय करणार. तर ते टॉपर्स म्हटले काय नाही मी इंजिनियर होऊन पुढे एक चांगल्या अशा प्रकारची कंपनी स्थापन करेन. दुसरा म्हटलं काय नाही मला एखाद्या कंपनीचं सीईओ व्हायचंय. परंतु एक विद्यार्थ्याला विचारलं की तुला काय करायचंय, तर तो म्हटलं मला काय नाही, मला म्युझिक क्षेत्रामध्ये म्युझिक क्षेत्रामध्ये मला यश संपादन करायचं.
तर ते म्हणजे हरिहरन. तर ते म्हणजे आज आपण बघतो की संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं नाव कमवलेलं आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की त्यांचा नावलौकिक आहे आणि लोकांना एक प्रकारे त्याच्यातून ते आनंद देत आहेत. बरोबर. तर असं मला म्हणायचं की लोकांनी याकडे यावं. आपला जो काय उपजीविकेचा मार्ग असेल तसंच आणखी काही आनंद देण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत आपण आपल्याला स्वतःला घेऊ शकता आनंद आणि दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकता. तर महामुनी सर हे आमच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे एक या म्हणजे म्युझिकल फॅन्स ग्रुप जे आहे तर त्यामध्ये ते टीम लीडर आहेत. टीम लीडर कसा असावा तर एक ज्यांच्यामध्ये सौजन्य आहे, इतरांचा आदर करणारी व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर एक गोड स्वभाव असा हा महामुनी सरांचा आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे अट्रॅक्ट झालो. इथं विद्यार्थी किंवा शिक्षक असा भाग नाही परंतु ते नेहमीच सर्वांना पुढे घेऊन जातात आणि तुमच्या देखील कार्याला मी सर शुभेच्छा देतो. तर असंच आपला हा कार्यक्रम पुढे निश्चित सरांनी जे सांगितलं ते आपण सगळेजण अवलंब करूया आणि तुम्हाला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊन आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता आहे का सुंदर अशा तुमच्या गीताने करूया सर. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाल्यावर. जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाल्यावर. तुझे दर्शन झाल्यावर. जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता. तुझे दर्शन झाले आता. छानादाने पाहिली ही तुझीच पंढरी. छानादाने पाहिली ही तुझीच पंढरी. धन्य झालो आम्ही जन्माचे धन्य झालो आम्ही जन्माचे. नाम घेऊ तुझे आवडी नाम घेऊ तुझे आवडी. जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता. तुझे दर्शन झाले आता. पंढरी चालू झाली भक्तांची वारी. विकविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी. कांबणे भक्ती करा तोची जाती पापीची माझी वडोली. जाती पापीची माझी वडोली. जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरी नाथा
सण झाले आता. अशा सुरेल नोटवरतीच आपण थांबूया. सर त्याबद्दल धन्यवाद. ओके सर, थँक्यू.